सूचक आणि अनुमोदक कोण सूचक राहील, अनुमोदन कोण देईल, या बाबतीत आता चर्चा सुरू आहे. लवकरच आपल्याला एक 10 मिनिटात तुम्ही जर सबळ ठेवला तर ते होऊन सर पहिलं सांगा की भारतीय जनता पार्टी बैठक विचार मंथन ही आमची प्रथा परंपरा आहे. त्याच्यामुळे बैठकीनंतर आता वरच्या व्यवस्थेसाठी मी चाललेलो आहे. वरच्या व्यवस्थेची पाहणी करून सर्व आमदार बसले की नाहीत, सर्वांना भगवे फेटे घातलेले आहेत, भगवे फेटे घातले की नाहीत ते सर्व पाहून व्यवस्थित अटेंडन्स झाला की नाही हे पाहून खाली निरोप दिल्यानंतर सर्व मंडळी वळली. कोर कमिटीची बैठक किती वेळा संपणार आहे? आता एक 10-15 मिनिटात वरचीच बैठक चालू कमिटीची बैठक संपलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील बाहेर आलेले आहेत, गिरीश महाजन बाहेर आलेले आहेत. साहेब काय झालं बैठकीमध्ये? कोण सूचक अनुमोदक आहे, कोण देणार आहे? काय झालं आतमध्ये? खाली ठरेल होता. खाली रावसाहेब दानवे आहेत, अशोक चव्हाण साहेब आहेत. आमचं ठरलंय साहेब काय परत एकदा आमचं ठरलंय असं म्हटलं जात आहे. शेलार साहेब कोण अनुमोदन देणार, कोण सूचक होणार, काय त्या संदर्भात काय माहिती? तर आमचं ठरलंय अशी 2 शब्दातली प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे. कोणताही नेता सध्या प्रतिक्रिया देत नाहीये. जसं प्रसाद लाड यांनी सांगितलं की पुढच्या 10 मिनिटात विधिमंडळ आलेले एक मिनट आप समझ जाओ प्लीज. झालेले आहेत. तिकडे गटनेता निवडी संदर्भात सेंट्रल हॉलमध्ये बैठक सुरू आहे. कोर कमिटीची बैठक संपलेली आहे. एक प्रस्ताव समोर ठेवला जाईल. मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार किंवा चंद्रशेखर बावनकुळे या ज्येष्ठ नेत्यांपैकी हा प्रस्ताव समोर ठेवू शकतो अशी माहिती मिळतेय. हा प्रस्ताव ठेवल्यानंतर बाहेर पडलेले पुढे अनुमोदन दिलं जाईल आणि त्यानंतर विधिमंडळ गटनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. अर्थात ही सगळी प्रक्रिया ही विधिमंडळ गटनेता निवडीची प्रक्रिया आहे. प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल. सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची चर्चा होतीये. त्यांचं नाव आघाडीवर देखील आहे. वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. वैभव, कोर कमिटीची बैठक संपलेली आहे, आमचं ठरलंय अशी प्रतिक्रिया ते देत आहेत. काय अपडेट्स आहेत? नक्कीच गेल्या अनेक मिनिटांपासून ही बैठक सुरू होती आणि ती बैठक आता संपलेली आहे. सर्व कोर कमिटीचे सदस्य आहेत ते आता बाहेर गेलेले आहेत आणि